ठेवलं होतं, किडनॅपिंग केलं होतं आणि त्याच वेळेस खरं तर त्याच्याबरोबर काम करणारा एक रोहन या सगळ्यात महत्त्वाचं होतं आणि रोहननी खरं तर या सगळ्यांचे जीव वाचवण्यात महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। रोहन, नेमकं काय झालं होतं, कशा पद्धतीचा हा सगळा सीन झाला होता? मी आता पूर्ण सगळं एक्सप्लेन करायची खरंच ताकद नाहीये माझ्यात। जसं बाकीच्या लोकांना प्रोजेक्ट मिळतात आणि बाकीचे लोक प्रोजेक्ट उचलतात आणि काम करतात, तसेच आम्ही परडेवाली माणसं आहोत। आम्ही ते प्रोजेक्ट उचलल्यानंतर आम्हाला स्टोरी समजवली गेली, तर ती स्टोरी जी होती तीच ओरिजिनल सिच्युएशन तो क्रिएट करणार होता हे आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं। एंटायर टीम वॉज अनअवेअर ऑफ इट। कोणाला काहीच अंदाजा नव्हता, काही नाही। आम्ही त्यांना आतमधून सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला, पोलिसांनी बाहेरून सुद्धा कन्व्हिन्स करायचा प्रयत्न केला। मग पोलिसांनी मला मदत करून पोलिसांनी मला ज्या पद्धतीत इन्स्ट्रक्शन दिले कशा पद्धतीत घुसायचे आणि ते लोक मागच्या बाजूने कसे घुसणार हे त्यांनी मला तिकडे कोऑर्डिनेट केलं। ते सगळं करत असताना जेव्हा मी हातोड्याने काच फोडला, आतमधला मोठा डोर होता तो फोडला, तर त्यावेळेस माझ्या हाताला पण लागलं सगळं। आणि मग ते परत मग मी तिकडनं मला त्यांनी तोंडावरती पेपर स्प्रे मारला आणि मी गडगडत खाली पडलो। गडगडत जेव्हा खाली पडलो त्याच्यानंतर परत उठून वरती गेलो, पोरांना आणि त्या म्हातारीला बाहेर काढून मी खाली घेऊन आलो आणि तेवढ्या वेळामध्ये बरोबर मागून पोलिसांनी पण इंटरव्ह्यू केलेलं होतं। त्यांच्यामुळे खरं तर मी वाचलो आणि त्यांनी रोहितला जे करायचं ते केलं। पण तू ज्या पद्धतीने सांगतो, मात्र हा रोहित बरोबर तुझी केव्हा ओळख होती, केव्हापासून हा तू त्याच्या संपर्कात होता? 2012 किंवा 2013च्या दरम्यान आम्ही सर्वात पहिला चित्रपट केला, त्याचं उद्घाटन सुद्धा आम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांच्या वर्षा बंगल्यावरती केलं। तर हे आमच्यासाठी खूप ट्रस्टवर्दी होतं, का आता मुख्यमंत्र्याच्या बंगल्यावरती जर आम्ही उद्घाटन करतोय तर मग आमच्यासाठी ते एकदम ट्रस्टवर्दी। आणि हे जे स्वच्छता लेट्स चेंज फॉर स्वच्छता मॉनिटरचा जो विषय होता, तो स्वच्छता मॉनिटरचा विषय सुद्धा असाच होता का एकनाथ शिंदे साहेबांनी त्याचं GR वगैरे लॉन्च केलेलं होतं, त्याचे सगळे ते पेपर आउट वगैरे सगळंच होतं। तर म्हटल्यानंतर ते आमच्यासाठी ट्रस्टवर्दीच आहे, ट्रस्टवर्दीच होतं, म्हणूनच आम्ही हा प्रोजेक्ट घ्यायचा निर्णय घेतला होता। तू सांगतोय की ट्रस्टवर खरं तर प्रोजेक्ट घेतला, मात्र काय सीन सांगितला होता, कशा पद्धतीची ही मूवी? आम्हाला ओव्हरऑल मूवी सांगितलेली होती अशी का एक डे केअर सेंटर आहे, डे केअर सेंटरमध्ये वेगळ्या वेगळ्या स्कूलमधले इकडचे तिकडची पोरं तिकडे आई वडील त्यांना ठेवून जात असतात आणि मग ते पोरं तिकडे बसल्या बसल्या असं डिसिजन घेतात का आपण देशाला चेंज करायचं वगैरे, आणि ते कॉलिंग वगैरे करणार आणि करप्शन थांबवायचा प्रयत्न वगैरे करणार, अशा टाईपचं सिनारिओ असलेला त्यांनी एक पिक्चर आम्हाला सांगितलेला होता। तर आम्ही अजून पिक्चर सुरू नव्हता होणार किंवा काय नव्हतं होणार, हे फक्त ऑडिशन लेवलवरतीच होतं। पिक्चर सुरू होणार असती तर आम्ही पूर्ण स्क्रिप्ट मागितली असती, सगळं केलं असतं, पण पिक्चर सुरू नव्हता झालेला, अजून काहीच नाही। डिसेंबर नंतर शूटिंग करायची असं आमचं ठरलेलं होतं। तर जे काय होतं ते आता फक्त ऑडिशन लेवलवरतीच होतं, म्हणून आम्ही त्याच लेवलवरती चाललेलो। ऑडिशन गेल्या 4 दिवसापासून खरं तर हे सगळं ऑडिशन सुरू होतं। तू देखील ह्या 4 दिवसापासून या ऑडिशनल मध्ये सगळा पार्ट्स होता? हो, ते कारण की ऑडिशनची मुलं वगैरे जी काय ती सगळी स्वतः रोहित आर्यांनीच निवडलेली होती, वेगळ्या वेगळ्या शहरांमधून, नांदेड, धुळा, पुणे, परभणी, कुठून मुलं आले आणि ते कुठून आले होते आम्हाला काही अंदाजा पण नव्हता। फक्त आम्हाला इन्फॉर्मेशन होती का 50-100 पोरं ऑडिशनसाठी येणार आहे, तुम्हाला ऑडिशन घ्यायचे। तर मी कॅमेरा हायर केला, जसं आपण पर डेवरती कॅमेरा घेतो तसं पर डेवरती कॅमेरा लावला आणि ऑडिशनला बसलो तिथे, बस। तू ज्या पद्धतीने सांगतो, हे नांदेड वगैरे सगळी मुलं आली होती, यासाठी काही जाहिरात वगैरे दिली होती? त्यांचे जे स्वच्छता मॉनिटरचे जे ग्रुप होते, ते स्वच्छता मॉनिटरच्या ग्रुपवरून त्यांनी जाहिरात वगैरे केलेली होती सगळ्या गोष्टींची। आपण प्रामुख्याने जेव्हा बघितलं असेल की ह्या सगळ्या गोष्टी होतात त्यावेळेस ज्या दुकान तू म्हणतोयस की पोलीस तुला कशा पद्धतीचं हे सगळं मार्गदर्शन करत होते, कारण की आतमध्ये तुझ्याकडे सगळी मोठी जबाबदारी होती, कारण की तो आग लावून देईल अशा पद्धतीचा एक व्हिडिओ देखील होता। तुम्ही स्वतःही तिथे होते, पोलीस मला कसे गाईड करत होते त्या काळचं ह्याच्यातून हे तुम्ही बघितलेलं होतं तिकडे। तर मी माझा जेव्हा हात फाटला, जेव्हा ते पूर्ण रक्तबंबाळ झालं, त्यावेळेस मग मला थोडीशी चक्कर आल्यासारखं, मी पूर्ण वरून गडबडत खाली पण आलो, त्यांनी पेपर स्प्रे मारला, तर हात बाहेर, मी त्या जाळीतून हात बाहेर काढला, तर पोलिसांनी मला ते कापड बिकपड तिकडनं बांधून दिलं आणि परत आतमध्ये आलो। आणि मग त्यावेळेस मग त्याच्यानंतर त्यांनी मला इन्फॉर्मेशन दिली का आता आम्ही काही झालं तरी मागच्या ह्याच्यातून घुसतोय, तू इकडनं तयार आणि आम्ही इकडनं तयार। पेपर स्प्रे रोहितनेच तुझ्या अंगावर मारला होता? हो, इथे या साईडला पूर्ण पेपर स्प्रे मारला, त्याच्यामुळे तर मी पडत खालपर्यंत आलो होतो पूर्ण। ज्यावेळेस खरं तर एक प्रिया नावाची पण एक मुलगी, प्रिया नावाची काही मुलगी आतमध्ये होती का, म्हणजे ज्या मुलांबरोबर? पर्टिक्युलर नका विचारू, कारण की मला सगळ्यांची नावं थोडी लक्षात राहणार आहे। जी एक 17 जी लहान मुलं होती त्यांच्याबरोबर एक आजी होते आणि त्याचबरोबर एक मुलगी होती। आजींना पण का बरं, तर आता 4 दिवसापासून आजींना बाहेर उन्हात थोडी बसवणार आहे मी, एवढी तर माणूस की आपल्यामध्ये असते। तसंच रोहितने ऑलरेडी सांगितलेलं होतं का आपण CCTV फुटेजचे शॉर्ट्स लावणार आहे, म्हणून मग मी त्यांना ते बोलत होते का मग आतमध्ये कोणीच नको। मग ते व्हॅलिड वाटलं, सगळ्यांनाच व्हॅलिड वाटलं, पण तरी पण मी त्यांच्याशी फाईडबॅक करून म्हटलं आजी येते, म्हटलं बसू द्या, काय फरक पडतो,
आहे की नाही. म्हटलं बाहेर हे करण्यापेक्षा स्टुडिओमध्ये आतमध्ये बसतील AC मध्ये शांततेत ते, आणि ते रोज बसतात, 4 दिवसापासून रोज बसायच्या त्या. मग आमच्यासाठी ते दॅट वॉज व्हेरी. आजी बरोबर आणखी कोणी होतं एक जण सोबत? आणखी हा. स्टाफ जो रुटीन स्टाफ जो होता तो रुटीन स्टाफ. स्टाफ सगळा होता. पण हा जो गनने सगळ्यांना धमक्या द्यायचा, नेमकी ही गन त्याच्याकडे लायसनची होती का अगोदरपासून? नाही नाही, अगोदरपासून काय होती का, मध्ये काय दिसली होती का आधी? मला कसं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.